अत्यंत प्रगल्भ विचार परिसराच्या वतीने नमस्कार, मी खेमो स्वागत तुमच्या ह्या व्लॉग मध्ये. दोस्तों कसे आहात तुम्ही? सर्व ठीकच मस्त असाल दोस्तों. तर आजच्या व्लॉगची सुरुवात घरून होत आहे. तर टाइम झाला आहे 9 वाजले सकाळीचे. तर आता मी जेवणाची वेळ आली, जेवण करून घेतो. आता त्या जेवणाचे मेनू आहे आमटी आणि पोळ्या आणि 2 मिरची. त्याला लवकर फिनिश करून घेतो, मग ज्याच्या मला वावरामध्ये रस्ता करायसाठी दोस्तों. आता पाहा लागेल चिमटा कुठे भेटते का. भेटते म्हणजे मागायला द्या लागेल. तर दोस्तों मी गेलो होतो चिमटा मागायला, पण चिमटा काय भेटला नाही. आता चाललो वावरामध्ये, हाता झोपला लागेल. दोस्तों मी वावरामध्ये आलो होतो 3 वाजता आणि चिमटा बी भेटला एका सोबत्याच्या बजाजने दिला होता. तर मग हे पटापट उपडून टाकलं इकडलं. हे पुरं मतलब 2 वरीतलं उपडून टाकलं, फन बीचमधली उपडून टाकलं दोस्तों. हे वालं उपडून टाकलं पुरं पराठ्या, आणि ह्या इकडल्या पराठ्या उपडून घेतल्या. दोस्तों तिकडल्या पराठ्या उपडून घेतल्या बाद पहिले, आणि मग इकडल्या उपडून घेतल्या. आणि याचल्या इच्छावाल्या त्यावाल्या याच्याच्या राहिल्या त्या आता उद्या यायच्या लागेल सकाळीच. कारण की मी लेट आलो, आणि मला वाटलं होऊन जाईन बा, पण काही झालं नाही लवकर हे. आणि वरतून साईडने हिऱ्याने बी साफ करायचं आहे, मग झाडू मारायचा आहे, लगेच काम आहे दोस्तों उद्या. दोस्तों इकडे पाहून इतका कापूस झाला पहिला पराठीचा, बाकीचा अजून निघायचा इतकाच निघाल वाटते साहेब. दोस्तों साफसफाई पाहून किती मोठी आहे ते नाही भिनी आले सर्व हे म्हणून आहे. तर दोस्तों मी वावरामध्ये आलो होतो, मग आणि गाडी घेऊन आहे आणि मग गाडी लावली मग मी इथं. तर एका दादाची गाडी लागली होती अंदर, तर गाडी सावलीत काय लावली नाही, तपून आलं. मग आज लावून तर सावलीमध्ये काय तपण्याच्याने पेट्रोल नाही का उडून जाते गाडीतलं, म्हणून सावलीत बी लावं लागते गाडीला. मग गॅस सणा निघून गेलो करा, याच्यानं पेट्रोल बी उडते भाप बनून सॅनी. तर मी वावरामध्ये आलो आहे काम करायसाठी, म्हणजे मला जागा करायचं इथं. त्या जागा करायचे दोस्तों तूर लावासाठी. तर तिकडला पराठ्या काल जमा केल्या त्या मी ना, आणि त्याचे कापूस याच्यासून नाही. आज इकडल्या जमा केल्या कापूस याचून सेनानी याच्यावाला. कारण की मी ना बिना कापूस घेतल्यानं उपडून घेतल्या होत्या. तो कापूस वाया जाईल म्हणून पण मी याचून घेतला होता, आणि वल्यावली याचूच्या लागते नाही तर मग ह्या पराठ्या वारल्या. आणि त्याबाद याचला का नाही जो पाला आहे का नाही, तो पाला लागून जाते कापसाले. तर ते कारा कापूस दिसते म्हणून त्यांनी याचून टाकलं. आता हे सर्व याचून सनी इथं ठीक लावून घेतो, कारण की जेव्हा मशीन लावीन का नाही मी इथं, मशीन ह्या साईडला लावावं लागेल. तर इथून सनी कुठं असं उडन गुळ तिकडं लावावं लागेल. तर इथं असं अडकन राहीन पालाच्यानंतर, जास्त दूर ना उडणार कुठार, म्हणून हे लावून डाल दोस्तों. आज मी थोडा लेट झालो वावरात यासाठी, कारण की पाणी भरायचं होतं आणि लाईन गेली होती. त्या कारणामुळे नळं लगेच लेट आले होते. 10 वाजता आले दोस्तों नळं, म्हणून सनी मी वावरात आलो 12 वाजता. तेव्हा बी धुवायचे होते, आंघोळगी करायची होती, म्हणून सनी काल ह्या ढीग मारून दिला इथं, आणि मग काही इथं मारून दिलेलं आहे हे सर्व. कारण की आता हे हिऱ्यानं कापून सॅनीचा कचरा जो आहे थोडा झाडा लागन, शेंगोड पडते का नाही ते उचलून सॅनी दाणे काढायला बरं होऊन जाते. मग लहान लहान कवटे केलं तर बरं झालं. मी हे सर्व कवटे जमा करून इथं ढीग लावून दिलं पारीनं, एका लाईनीनं 2 कवठे झाडू मारासाठी. पहिले झाडू मारून घेतो, त्यानंतर हे हिऱ्यानं हे जे गवत आहे हे कापून घ्यायला लागेल पुरं. तर मी झाडू मारायला सुरुवात करतो पटापट. नंतर आता पूर्ण गवत कापून झालं हिऱ्यानं, आणि आता बारी आहे झाडू मारायची. याच्याशिवाय आता काही होतच नाही. तर दोस्तों फायनली हे पुरं क्लीन होऊन गेलं. साफसफाई हे गवत जे बी आहे ते सर्व साफ करून ठेवलं आहे. आता दोस्तों आता मी चाललो घरी आईले आणि सिस्टरले आणाले, काऊन की पेट्या जमा करायला लागेल का नाही,
हे 2 वाजेपर्यंत कामाला गेले होते. रोज बी झाला आणि हे काम निघून जाते पटकन. पण दोस्तो उपरल्या बटाट्याचा इतका कापूस निघला, अजून निघणच कुठल्या आठवडी. दोस्तो एकट्याच्या ताकदमध्ये आणि तिघाच्या ताकदमध्ये फरक आहे. पाहून घ्या, मी एकट्याने जमा केला असता का नाही तर पुरी पाराक लागली असती. आणि तिघांना पाहून घ्या 2 घंट्यामध्ये जमा करून 3 वाजता लागलो होता, आता 3:30 वाजून राहिले. 1.5 घंटा पाहून घ्या. लावली मी पटकनच. आता हे जे आहे ते लावून घेतो पटापट. आणि 2 पेट राहिल्या लास्टच्या ते आणून राहिले आता. तर दोस्त आता मी पेट्या जमा केल्या पुऱ्या वारातल्या. आता लावतो बघतो. दोस्त फायनली पुऱ्या पेट्या जमा झाल्या आणि हे रस्सी बांधून दिलेली. कोणाची काही गॅरंटी नाही, चोरून घेऊन नेलं तर माणसाने बांधून नेलं असतं. आपली व्यवस्था पाहिजे. तर हे झालं आता सर्व. आणि शेंगा बी तोडल्या थोड्या बहुत होत्या. तर सातारला भात ना कढी खायचं म्हणून राहिलं म्हणून शेंगा बी तोडल्या. तर दोस्तो मी आता चाललो अंबाडीले. आज पाहायला भेटन हरिपाठ आणि कीर्तन. तर दोस्तो मी जाणार तर नाही होतो कारण की आज पेट्या उचलल्या आणि त्याच्यानं जागा साफ केली तर थकल्यासारखं वाटतं थोडंसं. तो पाटकाट दुखे. तर सोबत्यानं स्वतःहून फोन केला का चाल म्हणे. तर तयारी केली पटकन, आंघोळ केली डबलसे. आता चाललो दोस्तो दुपट्टा घेऊन शाळेने. आता मालूम नाही परतापुराकून नेते का इकून वाघमार टोल्याहून नेते तर माहीत नाही. तो या विषयाची अत्यंत प्रगल्भ विचाराची सारणी आमच्या पुढे ठेवल्याबद्दल या कन्हान क्षेत्र परिसराच्या वतीने, ग्राम अंबाडीच्या वतीने मी महाराजांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. सर्वांनी एकदा जागा फुल झालेली आहे, पण तिथे गर्दी करू नये. जेव्हा तुम्हाला भोजन ग्रहण करायचं असेल या पंक्तीनंतर